मुलांनो, आज आपण वाचनपाटी हे शैक्षणिक साहित्य कशा पद्धतीने वापरायचे आहे याविषयी जाणून घेणार आहोत। या पाटीमध्ये आपल्याला 4 कप्पे दिलेले आणि ह्या 4 कप्प्यांमध्ये आपल्याला विविध शब्द घालून आपल्याला वाक्यरचना तयार करायची आहे। आता मी इथे तुम्हाला एक वाक्य तयार करून दाखवते। या पद्धतीने आपल्याला पहिल्या कप्प्यामध्ये एक वाचन करा आता याचं। ही गाडी छान आहे। आता तुम्ही मला याच्यातील शब्द शोधून द्या, आपण वाक्यरचना तयार करूया। तो मुलगा आता वाचन करायचं। तो मुलगा जाड आहे। छान। आता आपण इंग्रजीचे वाक्यरचना तयार करायला शिकूया। सुरुवातीला आपण इथे एक शब्द घेतलेला आहे, त्याच्यानंतर धिस इज आणि हे चित्र इथे शेवटच्या कप्प्यामध्ये घातलेलं आहे। काय वाक्य तयार झालं? धिस इज अ मॅट। आता याच पद्धतीने आपण हे चित्र काढून जर इथे दुसरं चित्र घेतलं तर दुसरी वाक्यरचना तयार होते आपली। धिस इज अ पिकॉक। आता तुम्ही मला काही शब्द शोधून द्या, आपण त्या पद्धतीने नवीन वाक्य तयार करू। दॅट इज अ आता सांगा काय वाक्य तयार झालं? दॅट इज अ पटॅटोज। छान। आता आपण इंग्रजीतील वाक्य तयार केली, मराठीतील वाक्यसुद्धा तयार केली। आता त्याच पद्धतीने ह्या वाचनपाटीचा उपयोग आपण संख्या वाचनासाठी सुद्धा करू शकतो। सुरुवात आपण 2 अंकी संख्यांपासून करूया। इथे मी एकक आणि दशकाच्या घरामध्ये 2 संख्या मांडून घेते। आता तुम्ही मला सांगा की कोणती संख्या तयार झाली? इथे 21 ही संख्या तयार झाली। आता जर मी याच्यामध्ये आणखीन एक शतकाच्या घरात संख्या वाढवली तर कोणती संख्या तयार झाली? 421। आणि हजाराच्या घरामध्ये आणखीन एक संख्या आपण मांडली, 3421। आता तुम्ही मला एक संख्या याच्यामध्ये तयार करून दाखवा। 7904। 7904। आता तू कर एक संख्या तयार। दुसरे संख्या अंक घे त्याच्यातले। 9300। 9352। छान। 9352। बघा, अशा पद्धतीने आपण ह्या वाचनपाटीचा वापर करून मराठीतील वाक्यरचना तयार करू शकतो, त्याचसोबत इंग्रजीतील वाक्य तयार करू शकतो आणि 3 ते 4 अंकी संख्यांपर्यंत वाचनसुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो।